सिकल सेल आजारासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कार्यक्रम राबवला आहे. हाच न्याय थॅलेसेमिया रुग्णांनाही मिळावा, यासाठी मी लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे थॅलेसेमिया आजारांचा राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करण्याची विनंती करणार आहे. दोन्ही आजार हे रक्तांशी संबंधित असून त्यावर प्रतिबंध व उपचारासाठी व्यापक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. थॅलेसेमिया संदर्भातील निदान, उपचार, प्रशिक्षण, रुग्णासाठीच्या कल्याणकारी योजना तसेच 2025-26 या आर्थिक वर्षातील तरतुदींचा सविस्तर आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतला. यावेळी थॅलेसेमिया निर्मूलनाच्या दृष्टीने राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याच्या सूचना आयुक्त आरोग्य सेवा यांना मंत्री आंबेडकर यांनी दिल्या. या समितीच्या नेतृत्वाखाली निदान, प्रतिबंध, उपचार व जनजागृतीचे कार्य एकत्रितपणे राबवले जाईल. विवाहपूर्ण व गर्भवती मातांची थॅलेसेमिया तपासणी अनिवार्यपणे करावी. याशिवाय महाविद्यालयीन युवकांची तपासणी सुद्धा तातडीने राबवणे गरजेचे आहे. या आजाराविषयी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रभावी माध्यमांचा वापर केला जाईल. या कार्यात जनकल्याण समिती व इतर सेवाभावी संस्थांचे योगदान भरीव आहे. त्यांच्या मदतीने थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. राज्य शासनाच्या वतीने या लढ्यात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या बैठकीला आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉक्टर पुरुषोत्तम पुरी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी अतुल वाजे, प्रमोद गोजे व इतर आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.